डावरगाव, पावसे, गाडी आणायला जायचं कवडगाव, दहेगाव, बनगाव, ताडहातगाव, हॅलो ढालसखेडा, आणायला आपल्याला तशीच सारंगपूर, तुम्ही पालेगाव, दहीपुरी, पालेगाव, सारंगपूर, ज्या दिवशी नाही का तिथून मी तुम्हाला हे केलं, हे हरदखेडा, ह्या सगळ्या गावातून जाऊन आता आपल्या गावात पोराला घेऊन त्याला गाडी चालवता येते का समितीच्या नाही का? बर नियोजनामध्ये मी आलो तर मग मला काय नाही, इथून परत तिथं, तिथून परत इकडं, इकडून परत लोकांमध्ये जायचं, लय मोठे फेरे मारावे लागतील असा एक विषय आला. तुम्ही जर का आणि मग लोकांमध्ये जायचं त्याच्या अगोदर आपण या समितीचा सुरुवातीपासूनचा भाग आहेत. पेट्रोल तसे आज इथं जे जे कोणी ऐकायला थांबलेत ते आजपासून काळजी करू. शेरे सरलाच अजून प्रश्न आहेत. तुम्ही लगेच आता पहिल्यांदा ऐकलेले जे कोणी 20, 25, 50, 100 लोक इथे उपलब्ध आहेत त्यांना भरपूर प्रश्न असणार आहेत याची समितीला जाणीव आहे. तर समितीला जे प्रश्न शेरे सरांनी गावकऱ्यांच्या वतीने उपस्थित केलेत त्या प्रश्नांची उत्तरं माझ्या बोलण्यातून तुम्हाला हळूहळू सापडणार आहेत. इथं मला अजून 2-4 चेहरे असे दिसायला लागलेत जे नोकरदार आहेत. एक 2-4 चेहरे मोजके असे दिसतात जे नोकरदार आहेत. ते जर 2-4 सोडले तर सगळे शेतकरी जातीचे लोक आहेत असं माझं मत आहे. हे खोटं आहे का? एक 2-4 चेहरे सोडा की जे थोडं जरा नोकरदार आहेत पण बाकी सगळे शेतकरी जातीचे लोक आहेत. आणि आम्ही शेतकरी जातीच्या लोकांच्यासाठी ही जायकवाडी पाणी संघर्ष समिती स्थापन केली. तुम्ही म्हणताल की मग तुम्ही केली म्हणजे तुम्ही कोण? याच्यात तर सगळे नेते दिसायला आलेत वेगवेगळ्या पक्षाचे. आपल्यातल्याच माणसाला विषय घेऊन काम करावं लागत असतं. परगावाहून माणसं येणार नाहीत, परदेशातून माणसं येणार नाहीत, माणसं इथलेच येणार आहेत आणि इथल्याच लोकांना इथल्याच लोकांसाठी काम करावं लागणार आहे. हे डॉक्टर पगारे साहेब आहेत. सकाळी दुसरे डॉक्टर ढेंबरे साहेब आमच्यासोबत होते. ॲडव्होकेट श्याम पाटील साहेब आहेत. उद्योजक हे आपले गोवर्धन भोरे साहेब आहेत. शेरे सर शिक्षक आहेत. आपले खोरे सर सावकार आहेत म्हणजे पतसंस्था चालक आहेत. हे सगळं हे जामखेडचे सरपंच आहेत. अगदी सगळ्या स्तरातून ह्या समितीमध्ये लोक आलेत. मग अशी शंका काय यायला पाहिजे की समिती आत्ताच का, समितीच का? ज्या दिवशी तुम्हाला एखाद्या चांगल्या गोष्टी सुरुवात करायची असेल तिला काही वेळ ठरलेली असते का? तुम्ही एखाद्या माणसाची तब्येत जर खराब असेल डॉक्टरकडे जर गेलेत ते म्हणते भाऊ आता सगळं सोडा, आजपासून तुम्ही व्यायामाला लागा. का ते म्हणतात नाही थांबा 15 दिवस त्याचं काही मुहूर्त पाहून घेऊ आणि मग तुम्ही कामाला लागा असं म्हणतो का डॉक्टर? किंवा दुखलं तर तुम्हाला गोळी त्याच दिवशी द्यायला सुरुवात करते. ते म्हणते नाही काही पाहून तुम्हाला सांगतो, अमावस्या आहे का पौर्णिमा आहे का कोणती तीथ आहे, मग ती तीथ पाहिल्यावर तुम्हाला सांगतो मग तुम्ही गोळ्याला सुरुवात करा. असं होतं का? आणि समिती आत्ता का तर त्याच्या मागची पार्श्वभूमी सांगतो. मागच्या 1 ते 1.25 वर्षापासून आमच्यातल्या बऱ्याच लोकांना ते मागचा फोन आला कोण आमच्यातल्या बऱ्याच लोकांना बरेच प्रश्न पडले. सगळेजण कमवतात, प्रत्येकाच्या घरी बऱ्यापैकी सधनता आहे, पण मग जेव्हा काम नाही उरत तेव्हा माणसामध्ये चर्चा होत असतात त्या चांगल्या वाईट सगळ्या प्रकारच्या असतात. मग आमच्यातले काही प्रश्न असे निर्माण झाले की आपण पुण्याला प्रदर्शनाला गेलो, शेतीच्या बारामतीच्या प्रदर्शनाला गेलो, आमच्यातले काही लोक दिल्लीला प्रदर्शनाला गेले, काही हरियाणाला गेले, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट पाहिले, तिथल्या शेतीच्या पद्धती पाहिल्या. आम्ही विचार केला हे सगळं पुण्यात, बारामतीत किंवा सोलापूरला किंवा कोल्हापूरला, नाशिकला, नगरला, तिकडं सगळीकडे आहे. महाराष्ट्राचाच भाग असलेल्या आपल्या जालना जिल्ह्यामध्ये हे सगळं का नाही? मग याचं उत्तर शोधायचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी 1.5 वर्षापासून केला. त्याचं आम्हाला उत्तर मिळालं की आपल्यामध्ये सगळ्यात मोठा व्यवसाय आहे शेती, आणि शेती आपल्याकडची बॅकवर्ड आहे. आपल्याकडे घटनेने हे केलेत की नाही की ज्यांना मूलभूत अधिकारामध्ये मागच्या काळात ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना घटनेने संरक्षण दिलं की तुम्हाला आरक्षण देऊन नोकऱ्या व्यवसायामध्ये विशिष्ट मदत करून त्यांना बाकी समाजाच्या बरोबरीनं आणण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेत तुम्हाला आपल्यातल्या बऱ्याच लोकांना, मला सुद्धा काही अंशी संरक्षण आहे. EWS म्हणजे काय तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागास आहेत
असं संरक्षण माझ्याही काही कुटुंबातल्या घटकाला आहे. म्हणजे आपल्यातल्या बऱ्याच लोक वेगवेगळ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेनुसार संरक्षण घेतात. आपला शेतकरी मागासलेला आहे. मग त्याचं कारण काय? तर त्याचं खरं कारण असं आहे की आपल्या भागात बारमाही पाण्याची व्यवस्था नाही, असं उत्तर आम्हाला मिळालं. तुमचं आमच्या मताशी तुम्ही लोक सहमत आहे का? आहे का? असेल तर जरा जोरात सांगा. का पाण्याची गरज नाही शेतीला? कुणी शेतकरी आहे का पाण्याची गरज नाही? आमच्याकडे नवीन तंत्र आलंय, ते रूममध्ये शेती करतात. काय म्हणतात? हायड्रोपोनिक्स. कुणी आहे का हायड्रोपोनिक करणार इथं? नाही ना? की काही गरज नाही, कमी पाण्यात आमची रूममध्ये ते कप्प्या कप्प्यात ट्रे ठेवून शेती करतात, ती आम्ही करू, तुम्ही या पाण्याची फिकीर करू नका. असं कोणी जर असेल तर ते आम्हाला सांगा, आपण तेही मत विचारात घेऊ. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आमच्यातल्या लोकांचं असं मत झालं की आपल्या शेतीचं खरं दुखणं औषध कमी पडतं नाही, खत कमी पडतं नाही किंवा मेहनत कमी करत नाही, तर आपल्या शेतीचं खरं दुखणं आहे आपल्याकडं शेतीला बारमाही पाणी नाही. मग बारमाही पाणी आपल्याकडे का नाही? बारामतीला आहे, कोल्हापूरला आहे, साताऱ्याला आहे, सांगलीला आहे, नाशिकला आहे, नगरला आहे, गडचिरोलीला आहे, नागपूरला आहे. ह्या सगळ्या भागात पाणी आहे, मग आपल्याकडे पाणी का नाही? आपण काही वेगळ्या अशा भागात राहतो का पृथ्वीच्या बाजूला ठेवलेला आहे? ते ह्याच पृथ्वीवरच्या ह्याच महाराष्ट्रातला आपण एक घटक आहे. फक्त असं आहे की आपल्या ज्या काही नद्या आहेत त्या बारमाही वाहत नाहीत किंवा वाहिलं तरी त्यांचे जे मूळ स्रोत आहेत तिथं आता पाऊस कमी पडायला लागलाय. आणि म्हणून आपल्याकडचा दुष्काळ वाढत 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 चाललाय. निजाम काळाच्या नोंदी सांगतात, तुम्ही गंभीरतेने गोष्ट ऐका. निजाम काळाच्या नोंदी सांगतात महाराष्ट्रातल्या कमी पाणी पडणाऱ्या जिल्ह्यामध्ये आत्ताचं शासन सांगतं ते जिल्हे मराठवाड्यात आणि विदर्भात जास्त आहेत. त्यातली त्यात निजाम काळाची नोंद असे सांगते की जालना जिल्ह्यातला काही पर्टिक्युलर भाग, रोहिलागड, जामखेड, पारनेर, ताडहदगाव, अंबड शहर, हा जो इकडचा भाग आहे ना, असा सगळा आपला हा भाग आपल्या तालुक्याच्याच किंवा आपल्या जिल्ह्याच्या इतर भागापेक्षा कमी पाऊस पडणारा भाग आहे. मी हे तुम्हाला सांगत नाही, याचे कागद आमच्याकडं उपलब्ध आहेत. मागच्या 100-200 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड रेनफॉलचं तुमच्यासमोर. ज्याला कोणाला असे काही प्रश्न असतील की काय समितीचे उद्देश आहेत, आम्ही ते ठेवायला तयार आहे. मग जर पाऊसच आपल्याकडं कमी पडणार असेल तर शेतीला पाणी कमी पडण्याचं कारण तुम्हाला तर आता कळलं असेल. मग पाऊस कमी आहे, शेतीला पाणी कमी आहे आणि वरच्या वर शेतकरी कर्जबाजारी होत चाललाय, संपत चाललाय. आपल्यातलं शेती पिकत नसल्यामुळं चांगली 10-20 एकर शेती असलेला माणूस गावा सोडून शहराकडे स्थलांतरित होते. काय करतो शहरात जाऊन? काही मान सन्मानाचं जग नाही शहरात जाऊन. आपण कोणीतरी छोटे मोठे काहीतरी तिथं दुकानं टाकलेत, आपण कोणीतरी कंपन्यामध्ये काम करतो आणि तिथं पोटाला चिमटा देऊन घरातल्या माणसासाठी पैसे पाठवतो. आपल्याला स्वप्न नाहीत का? मी आमच्या या यात्रेदरम्यान काही उदाहरणं दिली. आपल्यातले काही शेतकरी म्हणा किंवा काही उद्योजक म्हणा किंवा काही आपले हे शेरे सर सारखे किंवा ह्या सर लोकांसारखे काही लोक ज्यांचे पैसे बाजूला पडतात, ते पहा वर्षातून दोनदा ट्रिपला नेतात की नाही? घरच्याला विचारा तुम्ही. आपला कोण शेतकरी आहे शेवग्यातला ज्यांनी आपल्या बायकाला लेकराला वर्षातून 2दा ट्रिपला नेलं मागच्या 3 वर्षात? ना, हात वर करा. कुणी आहे का? अरे एखादे 2-3 तर असतील ना. तुळजापूरच्या यात्रेला नाही, तुम्ही प्युअर ट्रिपला नेलं असे मागच्या 3 वर्षातून 2-2 वेळेस असं कोणी शेतकरी या गावात आहे का? मग आपल्या लेकरांना, आपल्या घरातल्या बायांना असं वाटत नसेल का की आपण ह्या सगळ्या कामाच्या रागड्यातून, आपल्या सगळ्या दररोजच्या धक्काधक्कीतून 4 दिवस शांतपणे कुठेतरी जाऊन राहू, असं वाटत नाही का? हे स्वप्न आपल्या लेकरांना, आपल्या घरातल्या लोकांना पडत नाहीत का? का पडायचा आपल्याला अधिकार नाही? पडायचा आपल्याला अधिकार नाही का? मग आपल्याला जर अधिकार आहे, मग आपल्याला का मिळत नाही? तर आपला जो मूळ धंदा आहे तो शेतीचा मूळ धंदा आतबट्ट्याचा व्यवहार झालाय. आणि मग याच्यावरचं खरं सोल्युशन असं आहे, ह्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे. आणि म्हणून ह्या जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समितीचा जन्म झाला. मग पाऊस तर कमी पडायला लागला. प्रमाण 2 महिन्यापासून पाऊस नव्हता. लोक म्हणत होते ह्यावेळेस जरा पीक पाणी बरं आहे, पण राहिलेल्या बागा
जर नाही पाऊस पडला, असा जर पाऊस राहिला तर ह्या वर्षी राहिलेल्या बागा सगळ्या तोडून टाकावं लागणार आहेत. हे खरं आहे का खोटं आहे? मी शेतकऱ्याचं पोरग आहे. काय चर्चा चालल्यात? मी यात्रेत यांच्यासोबत सगळ्याबरोबर आता 2 महिन्यापासून काम करतोय, 4 महिन्यापासून काम करतोय, वर्षभरापासून काम करतोय. माझी भाषा कदाचित तुमच्यापेक्षा वेगळी असेल शेतकऱ्यापेक्षा, पण मी लोकांचे अनुभव माझ्या कानाने ऐकतो, माझ्या डोळ्यांनी बघतो आणि मी ते सगळं माझ्या मेंदूत साठवून ठेवतो. जर ह्या वर्षी आता जर समाधानकारक पाऊस आता थोडा पडलाय, अजून जर नाही पडला, अजून जर पाऊस समाधानकारक नाही पडला तर आपल्या, आता बोलू नका प्लीज, आता प्लीज राहू द्या. आता जर समाधानकारक पाऊस नाही पडला तर, समाधानकारक पाऊस जर नाही पडला तर आपल्या शेतीतल्या बागा राहणार आहेत का? तुम्ही मला सांगा. 2-4-5 वर्षाला दुष्काळ ठरलेला आहे, 5वं वर्ष आपलं चुकतं का दुष्काळाचं? मग हे जर सगळं बदलायचं असेल तर आपल्याला 12 पाण्याची सोय करावं लागेल. मग आपल्याला काय सोर्स आहे? आपल्या ह्या भागाला पाऊस पडत नसेल तर आपल्याला पाणी कुठून येऊ शकतं? तुम्हाला कोणाला सांगता येईल का? कुठून मिळू शकतं पाणी? त्याचं उत्तर आम्ही सगळ्यांनी, तुम्ही सांगणार नसताल तर आम्ही सांगतो. आम्ही शोधलं. आपल्याला पाणी मिळू शकतं जायकवाडीच्या धरणाचं. त्या जायकवाडीच्या धरणावर ज्या दिवशी उद्घाटन झालं धरणाचं, त्या दिवशीचा एक बोर्ड आहे, त्याच्यावर वाचा की पाणी कोणत्या कोणत्या कामासाठी आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी आहे. मी जर खोटं बोलत असेल त्या बोर्डावर काय काय लिहिलंय, त्याच्यात असं लिहिलेलं आहे पाणी जालना जिल्ह्यासाठी आणि पाणी शेतीसाठी सुद्धा लिहिलेलं आहे. पहिलं शासन काय करायचं? पहिलं प्यायला पाणी द्यायचं, दुसरं शेतीला पाणी द्यायचं, तिसरं उद्योगाला पाणी द्यायचं. आता शासनाचं धोरण बदललंय. आता शासन पहिलं प्यायला देतं, दुसरं उद्योगाला देतं आणि उरलं सुरलं तर तुम्हाला आम्हाला शेतीला देतं. मग जर त्या धरणात जर पाणी असेल तर त्या धरणाचं पाणी शासन आपल्याला देऊ शकत नाही. मी तुम्हाला गोष्ट सांगतो. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्र असे 4 वैधानिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाने 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी स्थापन केले. ह्या 4 महामंडळाचं काय काम होतं? यांचा बॉस होता राज्यपाल, मुख्यमंत्री यांचा बॉस नव्हता. हे महामंडळ स्थापन होण्यामागचं कारण असं की महाराष्ट्रातल्या मागास भागांचा विकास करण्यासाठी राज्यपालांना विशेष अधिकार जे घटनेने दिले, ते विशेष अधिकार राज्यपालांनी वापरून हे महामंडळ स्थापन केले. महामंडळांना सिंचनासाठी सेपरेट निधी दिला गेला. मग विदर्भाचं महामंडळ एक झालं, मराठवाड्याचं झालं, उत्तर महाराष्ट्राचं झालं आणि उर्वरित महाराष्ट्राचं झालं. सिंचनाचा निधी मागच्या 20 वर्षापासून फक्त एकाच वैधानिक महामंडळाला दिला जातो, तो म्हणजे विदर्भाचं अमरावती वैधानिक महामंडळ. मग असं का? त्यांनी काय कल्पना मांडली माहिती आहे तुम्हाला? की आधी अमरावतीचा अनुशेष आम्ही सगळा दूर करू आणि मग अमरावतीचा अनुशेष दूर झाला सिंचनाचा, बरं का, मी बाकी याच्यावर जात नाही, मी शिक्षणात जात नाही, मी रस्त्यात जात नाही, मी बाकी कशातच जात नाही, सिंचनाचा अमरावती विभागाचा महामंडळाचा आपण अनुशेष दूर करू म्हणजे त्याला किती कमी पैसे दिले गेलेले आहेत ते दरवर्षी ते पैसे देत चालू. एकदा अमरावती झालं की मग बाकीच्या भागाकडे जाऊ. अमरावतीचा सिंचनाचा अनुशेष दूर व्हायची तारीख शासनाने ठरवली 2040. किती ठरविली? आपला कधी नंबर लागेल? असं होऊ शकत नव्हतं का की काही विदर्भाला द्या, काही मराठवाड्याला द्या, काही उत्तर महाराष्ट्राला द्या, काही उर्वरित महाराष्ट्राला द्या? असं होऊ शकत नव्हतं का? समान वाटे तर झाले पाहिजे की नाही? का नाही झाले पाहिजे समान वाटे? मग माझं म्हणणं खोटं असेल तर सांगा. तुम्ही काही काढायला समान वाटे कसे? ज्याच्या हातात आहे तो पहिलं घेईन, बरोबर ना? असंच असतं ना, ज्याच्या हातात तो पहिलं घेईन, असं आहे का? घरातल्या 2 भावाच्या वाटण्या झाल्या काही कारणामुळं, तर ज्याच्या हातात आहे तो सगळं घेऊन जातो का? सारखं सारखं करते की नाही गावातले बसले? मग आपल्याला द्यायला सरकारची का नाही? तर आपल्याकडचे पुढारी या गोष्टींसाठी याच्या अगोदर भांडले नाहीत, म्हणून आपला सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात उर्वरित आहे. हा पहिला कारण. आत्ता तुम्ही सांगतो मग तुमचा हा प्रश्न कसा मिटेल? तर जायकवाडीच्या धरणातून नांदेडला 208 किलोमीटर पाणी जातं विष्णुपुरीच्या धरणामध्ये. हे कोणाला माहिती आहे इथं बसलेल्यापैकी? आज गुगलला सर्च करा
की जायकवाडीचा डावा कालवा कुठपर्यंत जातो, किती किलोमीटर आहे. माझं खोटं वाटत असेल, शेवग्यावाल्यांना जरा मला वाटतं जास्तच प्रश्न पडलेले आहेत बापू, आज मला जरा थोडं वेळ सांगू द्या. आज गुगल सर्च करा, माझं म्हणणं जर खोटं ठरलं संध्याकाळी फोन करा आणि कान धरून उडवाशा मार असं सांगा तुम्ही मला, मी मारायला तयार आहे. जायकवाडीचा दावा कालवा डायरेक्ट विष्णुपुरीला नांदेडला जातो, 208 किलोमीटर जायकवाडीचं पाणी परभणी आणि नांदेड जिल्ह्याला जातं. आपलं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, काही हरकत नाही, सगळ्याला दिलं पाहिजे. उजवा कालवा काढला, त्याच्यातून माजलगावचं धरण भरतात. काय भरतात? बीड जिल्ह्याला पाणी जातं, बरोबर आहे की नाही. मग 208 किलोमीटर पाणी जातं, माजलगावच्या धरणात पाणी जातं. मग 50 किलोमीटर असलेल्या शेवग्याला जायकवाडीच्या धरणातून पाणी येणं काही चूक आहे का? चूक आहे का? नाही चूक आहे का सांगा ना. नाही म्हणा, नाही तर हवा म्हणा, तुम्ही काही बोलू नका, उगा दिशाभूल करू नका असं म्हणा. कुणी आहे का म्हणणार बाबा तसं सांगा, मी ऐकतो तुझं. मग चूक आहे का? चूक नाही ना, मग मिळालं पाहिजे ना. अवघड आहे का हो? अवघड आहे, अवघड आहे, अवघड सांगतो तुम्हाला. हे खरं आहे, अवघड आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्र आलं पाहिजे, म्हणून संघर्ष समितीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही आलो. सर, तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं भेटलं असेल. मग आता निवडणुकीच्या तोंडावर कौल, मग कधी करायचं? ही निवडणूक झाली की नगरपालिका आहे, ती निवडणूक झाली बाप्पासाहेबासारख्यांच्या जिल्हा परिषद आहे, ती झाली की आपल्या सोसायटी आहे, ती झाली की आपल्या ग्रामपंचायती आहे. कधीही आलं तुम्ही म्हणता आमच्या निवडणुकीच्या वेळेसच कसं येतो बेटे तू इकडं, असंच म्हणतात ना. का चूक आहे माझं काही म्हणणं? अरे जब जागे तब सबेरा. माझे डोळे उघडलेत आज, माझे डोळे उघडलेत म्हणून मी चालायला लागलोय. तुमचे उघडणार असतील तर ह्या क्षणापासून तुम्ही ह्या समितीचा भाग होऊन आमच्याबरोबर चालायला सुरुवात करा. आणि जोपर्यंत तुम्ही मोठ्या संख्येने ह्या सगळ्याच्यात चालणार नाही तोपर्यंत ह्या भागात जायकवाडीचं पाणी येणार नाही. पण ह्या शेवग्यातून जर माणसं चालायला लागले ना तर जायकवाडीचं पाणी सोडा, महाराष्ट्राच्या मंत्रालयातला बसलेला बॉस आहे ना, तो चालत चालत शेवग्यापर्यंत जर नाही आला तर तुम्ही मला म्हणताल ते तुम्हाला देईन, हा विश्वास मला आहे. मग मी तुम्हाला असं वाटलं असेल कसं होईल, तुम्हाला 2 उदाहरणं देतो साधे की शासनाकडे किती पैसे सांगतो. आपल्याकडे एक चांगली योजना सध्या चालू झाली. अर्थसंकल्पाचं अधिवेशन लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळं जून जुलैला झालं. सरकारने एक योजना जाहीर केली, लाडकी बहीण. कोणती? अरे आता हे तर सगळ्याला माहीत असलेला विषय नाही यार, हे तर सगळं फटकन सांगितलं पाहिजे. 1500 3 हजार आलेत, खुश आहेत सगळे आणि असले पाहिजे. आपल्या हक्काचे पैसे आहेत ते काय दुसऱ्या कोणाचे आहे का बांगलादेशने दिली आपल्याला मदत, का श्रीलंकेने दिली? ही आपल्या भारत सरकारची दिलेली मदत आहे ना, आपल्याच करातला पैसा आहे तो. आपला कर कसा, तुम्ही पहा घेऊन एखादा नांगर आणि त्याला म्हणा या नांगरावर किती जीएसटी आहे तू सांग म्हणा, तो तुम्हाला सांगेन इतका जीएसटी आहे. तुम्ही घ्या एखादा पेन आणि त्याला म्हणा दे मला पक्क बिल, त्याने नाही तुम्हाला जीएसटी लावून पेन द्याला तर मग मला बोला तुम्ही घ्या एखादा शर्टाचा कपडा, नाही तुम्हाला जीएसटी लावून कपडा, त्याला बिल मागा फक्त पक्क, त्याने नाही जीएसटी लावून तुम्हाला दिला ना तर मग मला तुम्ही बोला. ह्या करातला हे पैसा सरकार आपल्याला देतं, काही छापून देत आहे का कुठून? कोणी असू द्या, कोणत्याही पक्षात सरकार असू द्यात, पैसा आपलाच आहे आणि आपलाच आपल्याला दिले जातो. मग पैसे किती दिले? लाडकी बहीण योजनेचं 1 वर्षाचं बजेट आहे 48,000 कोटी रुपये. किती म्हणलो? मागच्याला काही ऐकू आलं का? किती आलं सांगा दादा? 48 रुपये? हा, मला ऐकू येईना, माझा आवाज, मला कान जरा कमी आहेत. किती? 48,000 कोटी. सांगा बरं 48,000 कोटी कसे असतात ते? आपण विचार करतो कधी याचा? काही कमी दिले शासनाने पैसे? हे जाऊ द्या लाडक्या बहीणचं, ते आपल्या बहिणीला, आईला, सगळ्याला पैसे मिळालेत आणि ते मिळाले पाहिजेत. मस्त पैसे घ्या आणि आपल्या घराच्या ह्याच्यात ते लावा. आता दुसरी गोष्ट सांगतो. शासनाने आत्ता ह्या महिन्याभरात 2 पाण्याची योजना मंजूर केल्या. जायकवाडीतून पाणी येऊ शकतं का आणि किती दिवसात येऊ शकतं, कशी इच्छाशक्ती लागेल ते तुम्हाला मी समजून सांगतो. एक योजना 1 महिन्यात डिक्लेअर झाली, तिचं नाव आहे वैनगंगा नळगंगा.
काय नाव आहे? काऊन नाव दिलं तिला तसं? काय वाटतं तुम्हाला? कशामुळे नाव दिलं असेल? की सुरेश, बाबू, संजू, नंदू, मोरीर असं काही द्यायचं? वैनगंगा, नळगंगा कशामुळे दिला असेल बरं? सांगता येईल का तुम्हाला कोणाला? वैनगंगा एक नदी आहे आणि नळगंगा एक नदी आहे. त्या नद्याला जोडून वैनगंगा नळगंगा नावाचा प्रोजेक्ट सरकार करते आणि त्या प्रोजेक्टला पैसे दिलेत 88,000 कोटी. सभापती साहेब, आकडा आला का ऐकू? किती? काय 1000 ना? 88,000 दिले ना? आहे का? आपले लोक ऐकायचं तर नीट ऐकत बी नाही. आले इथं तर इकडे तिकडे पाहतेन, फोन पाहतेन. कशाला आम्हाला तरी वाटतं यावं बरं. तुम्हाला असं याच्यातला कोणी चेहरा वाटतो का जो बिनकामी आहे, त्याला काही घरी काम नाही, की त्याला काढून दिलंय, फिरून राहिलाय, जेवायला भेटत नाही, 3 टायमाची सोय झाली, झोपायला जागा करून राहिले, असं तुम्हाला कोणी वाटतं का? 88,000 कोटी रुपये वैनगंगा नळगंगाला दिलेत. तो वैनगंगा नळगंगा प्रकल्प हा पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी मराठवाड्याचं आणि विदर्भात आणायचा एक प्रोजेक्ट आहे. नदी जोड कोणत्या भागाचा प्रकल्प आहे तो? मराठवाडा आणि नळगंगा आणि वैनगंगाचं पाणी जाणार आहे. त्याचे जिल्हे तुम्हाला मी सांगतो. त्याच्यात जाणारे 88,000 कोटी. पहिला जिल्हा आहे बुलढाणा. कोणता? दुसरा जिल्हा आहे अकोला. कोणता आहे? तिसरा जिल्हा आहे अमरावती. कोणता आहे? चौथा जिल्हा आहे यवतमाळ. कोणता आहे? पाचवा आहे नागपूर. हे सगळे मराठवाड्यातले जिल्हे आहेत. अरे मराठवाड्याला पैसे दिले भाऊ 88,000 कोटी रुपये. नदी जोड प्रकल्प कोणता आहे? कोणाचा आहे? पैसे कुठं दिले? कशामुळं? माणूस खमक्या बसेले, माणूस खमक्या. तो म्हणतोय मी सांगेन तेच होईल. माणूस खमक्या लागतो. माणसं खमक्या असले ना तर हे सगळं होतं. 88,000 कोटी दादा हो, हे नुसता आकडा नाही. आपल्या कित्येक पिढ्या जरी गेल्या ना तर शून्य लिहिता लिहिता परेशान होऊन जाऊ. मास्तर लोकांना म्हणाले बरं 88,000 कोटी किती शून्य आहेत ते? इतकं सोपं नाही. 88,000 कोटी रुपये दिलेत साहेब. मी शासन निर्णय द्यायला तयार आहे. फोनमध्ये दाखवतो. गरज पडली मी जर खोटं बोलत असेल गाडीत त्याचा शासन निर्णय, तुम्हाला कोणाला कॉपी पाहिजे असेल, या 1 महिनाभरात देवेंद्र फडणवीस ज्या खात्याचे मंत्री आहेत जलसंपदा खात्याचे, त्यांनी विदर्भासाठी मराठवाडा नदी जोड प्रकल्पाच्या अनुषंगानं नळगंगा आणि वैनगंगासाठी 88,000 कोटी रुपये दिलेत. माणूस खमक्या लागतो साहेब. अजून दुसरा प्रकल्प सांगतो. दुसरा प्रकल्प केला नारपारचा. नारपार. हे नारपार काय हो? हा जरा नवीनच शब्द वाटतो, नार आणि पार. हा आपल्यावरचे जे 2 जिल्हे आहेत नाशिक आणि जळगाव, ह्या तिकडच्या भागातल्या छोट्या नद्यांचे नाव आहेत नार आणि पार. त्या नद्यांवर धरणं बांधून कालवे करायचे. त्या नद्यासाठी शासनाने ह्याच महिनाभरात 7,500 कोटी रुपये दिलेत. किती दिलेत? 88 आणि 7.5 किती झाले सांगा? किती झाले? नक्की ना? पक्क? 95 रुपये दिले साहेब सरकारने. आपल्या तर बिड्या काढायला 95 पुरणार नाही. किती दिले हो? 95,500 कोटी रुपये शासनाने ह्या महिन्यात दिलेत. काय होणार आहे त्याच्यातून सांगतो तुम्हाला. त्या याच्यातून पश्चिम वाहिनी नद्यांचं जे पाणी समुद्राला वाहून जातं कोकणाच्या भागात, त्या कोकणाच्या भागातलं पाणी वळून विदर्भातल्या ह्या 2 नद्यात आणल्या जाणार आहे. त्याच्यावर मोठे मोठे काही नवीन धरणं बांधल्या जाणार आहेत. त्याच्यावर तुमच्यासारखे धनगर पिंपरीसारखे नवीन MI टँक बांधले जाणार आहेत. त्याच्या 426 किलोमीटरचे कालवे बांधले जाणार आहेत आणि 426 किलोमीटरचे कालवे बांधून गावागावात पाणी दिले जाणार आहे. शेवग्याला पण नाही येणार कालवा बांधल्यावर. मग धनगर पिंपरीच्या धरणाचा ना आपला काय संबंध आहे? कौम प्रश्न आहे लोकायला की धनगर पिंपरीवाल्याचा फायदा होईल आणि शेवग्याचा होणार नाही. सांगतात ना आता पक्का. शेरे सरलाच लय प्रश्न पडले. आपल्या सगळ्याला काय उत्तर आहेत? मास्तर लोकाला ऐका ना, मास्तर लोकालाच लय प्रश्न पडतात. तुम्हाला खोट नाही सांगत. ते कारण पोराला शिकवित राहतात ते, त्याला प्रश्न जास्त आहे. म्हणून तुम्हाला सांगायला आलो, जर इतका मोठा खर्च शासन आपल्या वेगवेगळ्या महाराष्ट्राच्याच भागात जर करू शकत असेल तर आपल्याला पाणी द्यायला शासनाला काय अडचण आहे सांगा?
शासनाने जर ठरवलं ना, शासनाने जर ठरवलं, एवढी मोठी यंत्रणा आहे, 4 दिवसात सर्वे, 5व्या दिवशी प्रकल्प अहवाल, 6व्या दिवशी मंत्रिमंडळाच्या समोर. पण माणसं गाळा धरणारे लागते. याचा अर्थ असा आहे का आपण काही बेकायदेशीर बोलतो? गाळा धरायचं म्हणजे ह्या लोकशाहीतले मार्ग तुम्हाला अवलंबायचे आहेत, आणि हे सांगण्यासाठी ही सगळी जनसंवाद यात्रा आहे. तर अजून एखादा काही प्रश्न आहे काय राहिला? नाही ते प्रश्न सर, तुमच्या प्रश्नाचं कोणतं उत्तर राहिलं सांगा. हा मग त्यांनी ते सगळं सांगतो ते. हा सांगा. आता सांगतो कधी येणार आहे. मी काय सांगितलं, जर सरकारने जर इच्छाशक्ती दाखवली ना, आणि सरकारच्या मागे जर इथले लोक लागले ना, या तुम्ही एकदा 28ला शक्ती प्रदर्शन करा. आमच्या मागे एक कंटिन्यू गाडी आहे, ॲडिशनल कमिशनर आहे CIDचे. मी हे बी खोटं बोलत असन तर मी तुम्हाला त्याचा बी पुरावा देईन. यांच्यातल्या अर्ध्या लोकांना भेटून गेलेत. CIDचे ॲडिशनल कमिशनर मागच्या 4 दिवसापासून गाडी ठेवतात आमच्या मागे. त्यांचे कोणीतरी माणसं असतात, ते दररोज सरकारला कळवितात. हे गावागावात चाललेत, गावातल्या लोकांना सांगून राहिले, आता लाडकी बहीण भेटली, निराधाराचे पगार झालेत, सभागृह झालेत, रस्ते झालेत. पण खऱ्या प्रश्नावर या म्हणती ही. खरा प्रश्न म्हणजे कोणता आहे हो? यायचं ना खऱ्या प्रश्नावर. लोकप्रतिनिधींचं कामच आहे. बाप्पू मला म्हणे ह्या रस्त्याला मी खडीकरण केलं, म्हणलं मग तुम्हाला त्यासाठी निवडून दिलं. खरं सांगतो. आणि त्यांची ऐकून घेण्याची क्षमता आहे. 3-3 वेळेस माणसं जेव्हा निवडून येतात ना, 4-4 वेळेस, तेव्हा माणसं ऐकण्याची क्षमता असल्याचं थोडी निवडून. खरं आहे ना. तरी आपण कमी पडतो लोकांच्या सेवेसाठी. पण आपल्या खऱ्या प्रश्नावर याच्यानंतर आपल्याला यायचं आहे. तो खरा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न. आता येणाऱ्या प्रत्येक राजकारण्याला बापू सहित सांगतो, बापू जरी आले, मी आलो का, दांडेसाहेब आले का, अजून इथं बसलेले कुणी आले, हे सगळ्या पक्षाचे आहेत. कुठे रामभाऊ शेळके गेले काय? रामभाऊ शेळके गेले का गोवर्धन भाऊ आले, कुणी आलं, त्यांना सगळ्याला विचारा. हे बाकी सगळं होईन म्हणा. आम्हाला जगविणं सरकारचं कामच आहे. आमच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवा. आणि याच्या अगोदर काय काय केलं, तुमच्या डोक्यात काय काय व्हिजन आहे, एकदा आम्हाला समजून सांगा. तुम्ही कधी सरकारला विचारलं का, हे बी विचारा. किंवा तुम्ही सरकारला एखादं निवेदन दिलं का, ते बी विचारा. लय लोक उमेदवार म्हणून आलेत आमच्यासोबत. आहे ते डॉक्टर पगारे साहेब आहेत, सिद्धार्थ रोटे आहेत, हे आहे काय हस्तपोखरी सरपंच, सगळे डोळे लागलेत आमदार व्हायचे. असं नाही, ते समितीचा भाग आहे म्हणून सध्या आम्ही फिरून देऊन राहिलो. मी तुमच्यात बसणार आहे जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा, सांग म्हणेन भाऊ पुढचं काय ते. आता ह्यावेळेस पाण्याशिवाय तुझं नाही ऐकणार आम्ही काही. अरे आपलं तर काय, दुखणं कोणाला आहे, हाल्याला, आणि इंजेक्शन कोणाला आहे, पाखालीला. हे आता चालणार नाही याच्यानंतरची काळ. आणि तुम्हाला सांगतो, आपल्याला का पाणी दिलं पाहिजे त्याच्या कायदेशीर बाबी आम्हाला श्याम पाटील साहेबांनी सांगितले, ते वकील आहेत. 370 कलम शासनाने रद्द केलं. 370 कलम कशाबद्दलच आहे तुम्हाला कोणाला सांगता येईल? जम्मू काश्मीर. हा शिक्षक आहे ना, त्यांना पोराला सांगावं लागतं. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा होता, त्याचं 370 कलम शासनाने रद्द केलं. तसंच 371 कलम घटनेचं वाचा, त्याच्यात मराठवाड्याचा उल्लेख आहे. हे बी खोटं असन तर संध्याकाळी पुन्हा कोणी फोन करा, आपण त्याला कागद द्यायला तयार आहे. 371 मध्ये मराठवाड्याचा उल्लेख आहे. आणि मराठवाड्याला जसं जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा होता ना, तसे काही विशेष अधिकार 371. सर यांना समजून सांगा, आज वाचून दाखवा संध्याकाळी. हा आर्टिकल 371 तुम्ही वाचा. आर्टिकल 371 मध्ये सांगितले, मराठवाडा, गुजरातचा कच्छ भाग, असे काही भाग आहेत, त्यांना विशेष अधिकार शासनाने दिलेत. आणि त्याच्यात असं म्हणलंय की ह्या भागाच्या गरजांसाठी शासनाने विशेष निधी दिला पाहिजे. त्याच्याकडे आतापर्यंत सगळ्यांनी दुर्लक्ष केलं, सगळ्या राज्यकर्त्यांनी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप. आपण त्याच्यावरच चालतो, जुन्या ह्याच्यावर सगळं. 371 मध्ये मराठवाड्याचा उल्लेख आहे. अजून तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो की तुम्हाला का पाणी द्यावं. तर आपण कायम आवर्षण प्रवण भागामध्ये आहेत. हिंगोली, जालना असे 2 जिल्हे आहेत की ज्यांचा, नाही ते नंतर सांगा सर तुम्ही यांना. हिंगोली आणि जालना असे 2 जिल्हे आहेत जे कायम आवर्षण प्रवणमध्ये आहेत. आणि आवर्षण प्रवण म्हणजे कायम दुष्काळी भाग आहे. आणि कायम दुष्काळी भागाला पाण्याची सुविधा करा, असा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय. तुम्ही म्हणले पाण्याची सुविधा करा तर फक्त प्यायच्या पाण्याची असन, प्यायच्या पाण्याची नाही. बाकीच्या जसं
घटनेत काय सांगितलंय, ज्यांचं हे झालेलं नाहीये, जे पुढारलेले लोक नाहीत त्यांना आरक्षण दिलंय. मी सांगितलं ना, EWS दिलं, जसं SC-ना दिलंय, जसं ST-ना दिलंय, OBC-ला दिलंय, तसंच हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आता म्हणतंय ज्यांना शेतीला पाणी नाही ते द्यायची जिम्मेदारी कायम आवर्षण प्रवण भागातल्या लोकांना द्यायची जिम्मेदारी ही सरकारची आहे. त्याला प्रायोरिटी केली पाहिजे, त्याला विशेष निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, असं शासनाला सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने वारंवार सांगितले. म्हणून आपल्या ह्या पाण्यावर अधिकार आहे. येत्या काळामध्ये त्या जायकवाडीतून उपसा सिंचन योजनेद्वारे रोयलागडपासून पर्यंत ते पाणी आणायचंय आणि तिथून पाटाद्वारे तिथून पाट करून वेगवेगळ्या चाऱ्या करून अगदी राणी उंचेगावच्या टेलपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी हा सगळा लढा समितीने उभा केलाय. म्हणून आज तुमच्या दारात आलो. तुमच्या सहाय्या घेणं चालल्यात. त्या सहाय्या कशाचा भाग आहे तुम्हाला माहिती आहे? जसं इथं जनसंवाद यात्रेला आलो तसं कोर्टात सुद्धा जायचंय. शासनाचं ट्रिब्युनल आहे त्याच्याकडे पण जायचंय, त्यालाही अर्ज करायचा आहे की आमची अशी अशी मागणी आहे, आम्ही दुष्काळग्रस्त आहे, इतके शेतकरी मागणी करून राहिलो. तुमच्या सहाय्याचे कागद त्याला जोडले जाणार आहेत. म्हणून तुमच्या सहाय्या घेणं चाललंय. हा काही फार्स नाही, हे काही नाटक नाही. आणि हा लढा 1 महिन्यात होऊ शकतो, 2 महिन्यात होऊ शकतो. ज्याची इच्छाशक्ती जास्त आहे त्या माणसाने जर याच्यात लक्ष घातलं तर अगदी कमीत कमी काळात होऊ शकतो. हा मला ह्या मंदिराच्या इथं राहून विश्वास आहे. म्हणून हे सांगण्यासाठी तुम्हाला आलो. आता एवढ्यापुरतं थांबायचं आहे का? तर आपल्याला अजून भविष्यात काही आंदोलनं करावं लागतील. गरज पडली ना तर आपल्याला काय म्हणतात ना, कधी कधी नागबी दाबावं लागेल. शक्यता आहे भविष्यात आपल्याला असं म्हणून पाहावं लागेल शासनाला की ह्या भागातल्या 80 गावं मतदानावर आम्ही बहिष्कार करणारे आमच्या पाण्याची काही भूमिका नाही केली. तर काही हरकत आहे का असं म्हणायला? अरे धौस मारने को क्या जाता, कुछ जाता क्या, धौस मार के देखेंगे. काही हरकत आहे का? कोणाची हरकत असेल तर वर हात करा बाबा. आणि जर हरकत नसेल तर सगळे वर हात करावर आम्ही तयार आहे. तसं बी करायची करा ना वर हात. करा का एकदा आमच्या फोटोग्राफरला फोटो काढून घेऊ द्या. करा एकदा वर हात. हे सगळ्याचे फोटो कोण मला पाहू द्यावर, म्हणजे कोण नाही म्हणतं एकदा पाण्याच्या विषयावर आम्हाला बी कळत. ते मागचे बी फोटो काढा. हा मग आता पक्का ना, आपला निश्चय पक्का की पाण्यासाठी जिथं जिथं गरज पडेल समितीला तुम्ही आमच्या सगळेजण सोबत आहे. मग त्याचा पहिला भाग आहे 28ला जळगावकर नाट्यगृहात सकाळी 11 वाजता समारोप आहे. तुम्ही इथं असलेल्या संख्येपेक्षा जास्त संख्येने शेवगाववाल्यांनी तिथे यायचंय. आपण सर्वपक्षीय लोकांना, सर्वपक्षीय नेत्यांना तिथं बोलवलंय त्यांची मतं मांडण्यासाठी. वेगवेगळे तज्ज्ञ आपण तिथं बोलवलेत पाण्यासंदर्भातले. तुम्ही सगळे आलं पाहिजे ही विनंती करायसाठी पण आम्ही इथं आलो. तुम्ही इतक्या शांततेने माझ्यासारख्या माणसाचं हसत हसत ऐकून घेतलं त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. लाईट गेली आहे.